जर का तुम्ही अशी काळ्या मसाल्यातली इन्स्टंट सांडग्याची भाजी बनवून खाल्ली ना, तर मटणसुद्धा तुम्ही खायचं विसरून जाल. इतकी ही भाजी भारी लागते. तर सर्वात आधी आपल्याला मुगाची, मसूरची आणि चण्याची डाळ अर्धा तास भिजवायची. अर्धा तासात मस्त डाळ भिजते. मिक्सरच्या भांड्यातून छान अशी दरदरीत वाटायची. त्याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा टाकायचे, थोडंसं जिरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त मिक्स करून सांडगे वाफवून घ्यायचे. एवढी जबरदस्त भाजी लागते ना ही खायला. मटणाची भाजी जर असेल आणि त्याचबरोबर सांडग्याची पण भाजी असेल, तर तुम्ही मटणाची भाजी सोडून ही सांडग्याची भाजी खाली, एवढी जबरदस्त अप्रतिम चवीची लागते. तर मी सांडगे वाफवून होत आहेत ना, तोपर्यंत कांदा, खोबरं आणि हिरवी मिरची भाजून घेतली आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून वाटण तयार केले. नंतर कढईमध्ये तेल टाकलं, तयार केलेलं वाटण टाकलं, हळद, गरम मसाला तसंच घरचा मसाला टाकला आणि मिक्स करून मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतला. गरजेनुसार पाणी ॲड केलं, चवीनुसार मीठ टाकलं, तसंच तयार केलेले सांडगे टाकून मस्त भाजी उकळून घेतली. एकदम जबरदस्त मटणाच्या चवीची सांडग्याची भाजी